थोड्याच वेळात जे की केंद्रीय मंत्री चषक यांचे मुख्य आयोजक रिग्नेश पाटील यांचं इथं घेणं होणार आहे, त्यांचे आपण स्वागत करणार आहोत. यावर सर आपलंही मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आपलं मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल. लुझर लुझर दोन संघांमध्ये आपण ही मॅच पाहाल. एकीकडे साईल ट्रान्सपोर्ट कोण संघ आहे, तर दुसरीकडे आपण एक साथ मित्रांची AP एंटरप्राइजेस आणि DP फायटर संघाला पाहाल. खूप महत्त्वाची मॅच असेल, कारण इथून जर या संघामधून संघ पराजित होतोय तर या संपूर्ण स्पर्धेला एक वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे जिंकणाऱ्या संघासाठी थोडासा मार्ग खुला राहील, परंतु हरणाऱ्या संघाला मात्र पूर्ण 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. आणि पहा काय कोइन्सिडेन्स आहे. आता ही गोष्ट सांगताना आम्हालाही अभिमान वाटेल. या चाळीसगाव प्रीमियर लीगची जिथून सुरुवात झाली आहे ना, तिथून ह्या दोन टीमच्या कॅप्टन्सनीच बाईक नेलेली आहे. म्हणजे प्रवीण भोईरनं एक आणि अनिकेत म्हात्रेनं दोन, आणि ते दोन संघ आज लुझर लुझर मध्ये फाईट करतायत. आणि ही महत्वाची मॅच. अनिकेत म्हात्रे सध्याच्या घडीला 2 बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे चाळीसगाव प्रीमियर लीगचा. तर दुसरीकडे बॉलिंग ट्रॅकवर असेल प्रवीण भोई, टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून सुप्रसिद्ध असलेला खेळाडू. आणि एकीकडे आपण चाळीसगाव प्रीमियर लीगच्या दुसऱ्या बाईकचा 2 बाईक जिंकणारा मानकरी अनिकेत म्हात्रे. दोन्ही कॅप्टन्स आपल्याला पाहायला मिळतील. विजय मुकादम स्ट्राईकवर खेळतोय. अनिकेत म्हात्रे पहिली गोलंदाजी. विजय मुकादम याच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय अनिकेतसाठी. आउटसाइड टॉपस्टम आपण पाहिलं, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र फसतोय बॅट्समन. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाईल. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल कोणत्याही प्रकारचं खातं उघडलं गेलेलं नाहीये. निर्धाव चेंडूची झाली सांगता. सुरेख बॉल फेकला गेला व विकेटनं पुन्हा एकदा. आणि याच दरम्यान इथून मिस्टामिंग स्ट्रोक. आणि याच दरम्यान आपण ज्या मान्यवरांच्या प्रतीक्षेमध्ये होतो, अर्थातच केंद्रीय मंत्री चषकाचे आयोजक रिग्नेश पाटील आणि यश एंटरप्राइजेसचे छोटे सरकार आमचे रोहन जिलबडे यांचं इथं आगमन झालंय. वेलकम सर. केंद्रीय मंत्री चषक रायगडामधली अजून एक दर्जेदार स्पर्धा. आपण नेहमीच त्या स्पर्धेचा अनुभव घेत असतो. त्याचे आयोजक आमचे रिग्नेश पाटील, त्यांच्या समवेत यश एंटरप्राइजेसचे छोटे मालक अर्थातच आमचे रोहन जिलबडे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं मोस्ट वेलकम. दोन बॉल फेकून झालेले अद्याप दोन्ही बॉल निर्धाव फेकण्यामध्ये यश आले गोलंदाजाला. सुरेख गोलंदाजी. विजय मुकादम आहे भाई. चांगला अनुभव आहे क्रिकेटमध्ये आणि भातानपाडा संघाचं नेतृत्व लीड करत असतो भातानपाडा संघाला. या वेळेला बॉल पर्यंत पोहोचलाय. अनिकेत म्हात्रे आहे तो, थांबणार नाहीये. ऑन साइडला खेळलाय. पहिला चौकार. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या माध्यमातून सुरुवात केली आहे अर्थातच साईल ट्रान्सपोर्ट कोण संघानं. 2 लगातारचे निर्धाव चेंडू फेकल्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल. ओ यावेळेला फिरून मारलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. भिंगरी सारखा षटकार पाहायला मिळाला बॅट्समन अनिकेत म्हात्रे याच्या बॅटमधून. चौकारानंतर षटकार. पहिली 2 बॉल जर आपण पाहिले ना विजय मुकादमचे, तर अतिशय दर्जेदार होते. कारण पॉवर प्लेच्या षटकाला साजेशी गोलंदाजी होत होती. पहिल्या दोन बॉलवर फक्त 0 धावा होत्या. नंतरच्या 2 बॉलवर 10 धावा ठोकतोय बॅट्समन अनिकेत म्हात्रे. क्षमता आहे उगाचच नाही. चाळीसगाव प्रीमियर लीगला 2दा बाईक विनर ठरला हा खेळाडू. तमाम जे पाठीराखे आहेत अनिकेत म्हात्रेचे बॅटिंग सध्याच्या घडीला पाहून तर खुश असतील नक्कीच. याही वेळेला आपण पाहिलं सिंगलची मागणी केली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सिंगलच येणार. 2 धावा पूर्ण. विकेटच्या पाठीमागे आपण दीपक कुरंगळे यांचा आवाज ऐकाल. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली, धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 11 धावा. 11 रन ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला आपण स्ट्राईकला बघतोय. बॅट्समन असेल
विशाल शेळके. विशाल शेळके पाली संघाकडून खेळणारा हा खेळाडू. 1-11 मध्ये पाली संघाला लीड करत असणारा हा खेळाडू मात्र सध्याच्या घडीला चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये अर्थातच साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. यावेळेला आडव्या बॅटनं खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं हा बॉल सरळ गेलाय सीमारेषा पार. षटकार. संदेजी शेळके यांच्याकडून या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दर्शन शेळके माफ करा आणि रोहित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बापदेव पाळी संघाचाच हा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला जर हंगाम 2025-26 पाहिलं ना तर 1-11 मध्ये बापदेव पाळी संघाचं नाव टॉप 3 मध्ये नक्कीच घेतलं जाईल कारण प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हा संघ आणि त्यातलाच हा खेळाडू आपण पाहू शकाल. विशाल शेळके पहिला षटकार ठोकतोय. दोघांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक तर त्याला लागू झालंय आणि धावसंख्या ही गतिमान पद्धतीने पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची टोटल धावसंख्या 17 धावा. नवीन बॉलर सध्याच्या घडीला आपण प्रवीण भोईरला पाहाल. आता जबाबदारीचं षटक फेकावं लागेल प्रवीणला कारण आता नाही तर कधीच नाही. आता सध्या गंमत कशी झाली आहे गडावरचे आपल्यासाठी दोर कापले गेलेले आहेत. आता एकतर लढा नाहीतर उड्या टाकून मारा. डू ऑर डाय शिरेड असणार आहे. इथून जर हरला तर पूर्ण या स्पर्धेला बाय बाय करावा लागेल पूर्ण विराम द्यावा लागेल आणि जिंकला तर पुढचा प्रवास थोडासा सोपा असेल आपल्यासाठी. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील कंबर कसावी लागेल तारेवरची कसरत असेल गोलंदाजांची. यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका खडे खडे स्ट्रोक खेळलाय अनिकेत म्हात्रे याच्या बॅट मधून सरळ मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. दर्शन शेळके यांच्या माध्यमातून अनिकेत याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे या षटकारासाठी. 23 धावा. दर्शन शेठ आज इथे बसलेले आहेत. रोहित पाटील सुद्धा बसलेले आहेत. संघाला लीड करतायत. त्यांच्या चाहत्या खेळाडूंना इथे चेअरअप करतायत. पारितोषिक सुद्धा लावतायत. ओ यावेळेला आपण पाहिलं ब्लाइंड स्ट्रोक खेळा पूर्णतः आपण नो लुक शॉट पाहिला फ्लिक केला फक्त आणि याही बॉलवर लगातारचा दुसरा षटकार. किती कमालीची गोलंदाजी आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता या खेळाडूला कोणत्याही प्रकारची ताकद नव्हती. अगदी पायावर आलेला बॉल फ्लिक केला आणि बॉलला सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलं 6 धावांसाठी. 29 धावा धावपटलावर. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. अनिकेत मात्र खेळतोय 23-7 चेंडूंना फेस करत असताना आणि एकीकडे विशाल शेळके खेळतोय 1 बॉलला फेस करत असताना 6 धावा. चांगला मोठा टार्गेट सेट करण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. ओव्हर द विकेट ना प्रवीण भोईर 2 बॉलवर 12 धावा खर्च करतोय परंतु अशा वेळेला हलक्या हाताने डिफेन्स केलाय. रनआउटचा चान्स होऊ शकतो परंतु सुरक्षितरित्या 1 धाव पूर्ण केली जाते आणि या 1 धावेच्या माध्यमातून टोटल मध्ये पुन्हा एकदा मुवमेंट पाहायला मिळते. धाव संख्या आहे धावफलकावर 30 धावा. साहिल ट्रान्सपोर्ट कोण विरोधात आपण एकीकडे डीपी फायटर एपी एंटरप्राइजेस संघाला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा स्वतः कॅप्टन प्रवीण भोईर तयार असेल. स्विच इट करण्याचा प्रयत्न इथून मात्र गॅप मधून चेंडूला धक्कललाय आणि बॉल आउटफील्ड एवढी फास्ट आहे थांबणारच नाही. सीमा पार 4 धावा. धावांचा अगदी मी म्हणेन पाऊस पडतायत हे दोन्ही खेळाडू. मागच्या मॅच मध्ये अगदी मी म्हणेन पडझड होणारा हा संघ अर्थातच साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघ आत्ताच्या घडीला मात्र अगदी जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. डीपी फायटरच्या विरोधात फिरून मारण्याचा हा प्रयत्न आपण पाहिला. तिथे अपील केली जाते पंचांकडे आणि इथून मात्र एजंट टेकेन पंच बाद घोषित करतायत बॅट्समनला आणि इथून मात्र परतावा लागेल. आउट होणारा पहिला बॅट्समन आपण इथे पाहाल विशाल शेळके मैदानाच्या बाहेर.
तिसऱ्या क्रमांकावर साईल ट्रान्सपोर्ट कडून खेळण्यासाठी सज्ज असेल अक्षय गाताडे. मागच्या मॅच मध्ये या खेळाडूनं शेवटच्या बॉल पर्यंत मॅच नेऊन ठेवलेली, परंतु नॉनस्ट्राईक एंडला बऱ्याच वेळ उभा राहिल्या कारणानं ती मॅच गमवावी लागली साईल ट्रान्सपोर्ट कोण संघाला. परंतु आता सध्या इनॅट नंबर 3 वर मैदानामध्ये दाखल होतोय. एकाच गावातील हे दोन खेळाडू I11 कोण संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना हीच आघाडीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि आज 40 गावला लीड करत असताना साहिल ट्रान्सपोर्ट कोण संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर आलेला अक्षय गाताडे आणि प्रथम क्रमांकावर आलेला अनिकेत म्हात्रे आता बॅटिंगसाठी सज्ज असेल. प्रवीण भोईर श्री दत्त क्रिकेट संघ भातान संघाकडून खेळणारा, सध्याच्या घडीला आपण त्याला DP फायटर आणि AP इंटरप्राइजेस या संघाकडून प्रतिनिधित्व करताना पाहणार आहोत. तो प्रवीण तयार असेल. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना नेक्स्ट बॉल फिरून मारला, या वेळेला मिड विकेटच्या डोक्यावरनं पॅरलल स्ट्रोक, सरळ सीमारेषा पार, षटकार. चाळीस धावा ठोकतायत. एक विकेट बाद जरूर झालाय, परंतु येणारा प्रत्येक खेळाडू हा आक्रमण करतोय. त्यामुळे आता कुठेतरी विचार करावा लागणार आहे सध्याच्या घडीला. कारण आऊट होणारा जो आपण विशाल शेळकेला पाहिलात, त्यांनी सुरेख फलंदाजी केली, 10 धावांची बहारदार खेळी केली, ज्यामध्ये 3 बॉलला फेस केला, 1 चौकार 1 षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र येणारा अक्षय गाताडे यांनी आल्या आल्या षटकार ठोकलाय. त्यामुळे आता कुठेतरी AP इंटरप्राइजेस आणि DP फायटर संघाच्या कर्णधाराला विचार करावा लागेल. कारण अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 40 धावा 2 षटकांमध्ये ठोकतायत. या 3 षटकांमध्ये कंजूसी करावी लागेल. रोशन भोईर हा नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर असेल. अनिकेत म्हात्रे सध्याच्या घडीला स्ट्राईकला खेळणारा हा खेळाडू आपण पाहाल. एक दर्शदार खेळाडू आहे आणि तशाच पद्धतीने खेळ ही लुझरच्या ह्या मॅच मध्ये आपण पाहाल. माहिती आहे महत्वाची मॅच आहे, खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. अशा मॅचला कर्णधार म्हणून मला न्याय द्यावा लागेल. परंतु या सध्याच्या घडीला आपण पाहतोय व्हाईट बॉल कॉल एम्पायरचा एक्स्ट्राच्या 1 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल 41 धावा धावपटलावर. तिसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी हाताळण्यासाठी रोशन भोईरला इथे कर्णधारांनी जबाबदारी सोपवली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रोशन तयार असेल. या वेळेला टप्पा खाल्यानंतर फ्लाय होतोय बॉल, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली सांगता. रोशन भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय कमालीचा एफर्ट दाखवतोय, कारण गरज आहे सध्या संघाला. डॉट जेवढे बॉल येतील मिस्टामिंग खेळ आहे. बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. एक दर्जेदार बॅट्समन माघारी पाठवण्यामध्ये आलाय. गोलंदाज रोशन भोईर याला यश आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. पहा ज्या खेळाडूची विकेट हवी होती ती विकेट मात्र रोशन भोईरनं मिळवून दिली आहे. कारण पहिल्या 2 गोलंदाजाचा जर विचार केला आपण तर दोन्ही गोलंदाज कमालीचे महागडे गेलेत. कारण 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावा आपण पाहिल्यात. पण तिसरा गोलंदाज रोशन भोईरला जसं षटक दिलं तसा त्यानं प्लान केला डोक्यामध्ये आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली आणि त्याचे प्रयत्न मात्र यश येताना पाहायला मिळत आहे, सफल होताना पाहायला मिळतोय. कारण अनिकेत म्हात्रे सारखा खेळाडू जर अजून एखाद ओव्हर खेळला असता तर धावांची अक्षरशः पाऊस पडला असता. परंतु सध्याच्या घडीला अनिकेतला परतावा लागेल. परंतु अक्षय गाताडे आणि नवीन येणारा बॅट्समन आपण पाहू शकाल प्रेम गायकवाड शिवकर गावचा हा खेळाडू आणि एकीकडे अक्षय गाताडे. हे 2 खेळाडू. प्रेमकडे खूप चांगला अनुभव आहे क्रिकेटमध्ये आणि शिवकर म्हटलं तर खूप सारे क्रिकेट खेळणारे खेळाडू आपल्याला त्या गावातून नेहमी दरवर्षी पाहायला मिळत असतात. रोशन भोईर बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. वर द विकेटनं प्रेमसाठी खोलवर टप्प्याचा हा बॉल रिसिप मध्ये खेळला. तिथे प्रोटेक्शन आहे, एकच येणार आणि 1 टीमची टोटल मूव्ह होईल, पुढे सरकेल. 42 धावा. या षटकामध्ये थोडासा आळा बसलाय, बंदिस्त केलं या षटकानं धावसंख्येला.
आणि गरज होती, कारण पहिल्या 2 षटकांचा जर आपण विचार केला तर प्रचंड वेगानं आलेल्या धावा कुठेतरी एखाद्या गोलंदाजाला थांबवायच्याच होत्या आणि तसा प्रयत्न आत्तापर्यंत तरी करताना पाहायला मिळतोय रोशन भोईर. परंतु आता सत्य आहे अक्षय गाताडे. आउटसाइड ऑफ सम वाईट बॉल कॉल आहे, अपील होते आहे. दीपक आहे विकेटच्या पाठीमागे, परंतु ही अपील पूर्णतः फेटाळून लावली. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव 43 धावांपर्यंत प्रवास करतोय. बॅटिंग करत असलेला साईल ट्रान्सपोर्ट कोण संघ 2 विकेटच्या पश्चात. सुरुवातीची सुरुवात किती दमदार होती 2 षटकांमध्ये. अनिकेत मात्रे ज्यावेळेस होता, अनिकेकडे विशाल शेळके या 2 खेळाडूंना आपण पाहिलं खेळताना. काय जबरदस्त तडाखीबंद फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. परंतु आता थोडासा रोशन धावसंख्येला समाधानकारक बनवण्याचा अतोनात प्रयत्न करतोय. लो फुल टॉस बॉल यावेळेला आपण पाहिलं ऑन साईडला खेळलाय. आहे क्षेत्ररक्षक तिथे, एकच धाव येणार. 44 धावा प्रोग्रेसवर आहे. तिसरं षटक अद्याप जर आपण पाहिलं रोशनने मात्र आणि मात्र 2 धावा खर्च करतोय. सुरेख गोलंदाजी आहे, मोठा फटका खेळूच दिला नाही. प्रेम असेल समोर, प्रेम गायकवाड शिवकर संघाचा हा धुरंधर खेळाडू. अपील होते पंचांकडे, ही अपील पूर्णतः फेटाळून लावली जाते. निर्धाव चेंडूची झाली सांगता. शेफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, विकेट दाखवले, त्यामुळे कदाचित विकेटवरनं हा बॉल गेला आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चॅलेंज करतायत मला तर वाटतं अंपायरच्या डिसिजनला. येस, परंतु वाईटसाठी रेफर आहे नाही, एक बिमर आणि रनआउटसाठी रेफर असणार आहे, त्यामुळे आपल्याला अंपायरच्या डिसिजनवर अंमल करावंच लागेल. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा साहिल भोईर तयार. यावेळेला खणून काढला स्टेट डाऊन द ग्राउंड. 2 खेळाडूंच्या मध्ये बॉलला तेवढा दर्जेदार पद्धतीने फील्ड केला जातोय आणि धाव येणार फक्त आणि फक्त एक सिंगल. ओव्हरची झाली समाप्ती. 3ऱ्या क्रमांकाचं षटक संपतोय. धावा आल्या 45. म्हणजे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. सुरेख गोलंदाजी. स्वागत कक्षाकडे वळूयात आपण. सन्माननीय दर्शन शेठ शेळके पालिहून आहेत. विनंती करेन सर यावं आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे दर्शन शेठ शेळके. स्वागत कक्षामध्ये आपण दर्शन शेळके यांना पाहाल. त्यानंतर आदरणीय युवराजी म्हात्रे, आपणाला विनंती असेल की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. चाळीसगाव प्रीमियर लीगमध्ये आलेले सगळे तमाम मान्यवर आणि त्यांचं स्वागत आपण या स्वागत कक्षामध्ये पाहाल. संदीपजी पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे मालक आहेत, त्यांच्या माध्यमातून स्वागत केलं जातोय. युवराज म्हात्रे यांना स्क्रीनवर पाहाल, त्यांचं स्वागत आपण इथे पाहाल. शाळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर आपण केंद्रीय मंत्री चषकाचे सर्वेसर्वा रिग्नेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रिग्नेशजी पाटील यांचं स्वागत आपण इथे स्क्रीनवर पाहाल. त्यानंतर यश एंटरप्राइजेसचे आमचे मालक रोहन शेठ लबडे यांनाही विनंती करेन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. ओ टू हर्षद मडवी सर, थँक्यू. हॅलो, थँक्यू व्हेरी मच रोशन चपकाळ सर, आपलं मनपूर्वक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि 4थ्या ओव्हरमध्ये गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश वाघमारे पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. आयोजकांचं खरं तर आम्ही या ठिकाणी धन्यवाद देऊ. रिग्नेशजी पाटील आपण या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. खरं तर रिग्नेश पाटील युवा उद्योजक आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री चषकाचे यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख राहिली आणि नवी मुंबई, रायगड आणि ठाण्यामधील अनेक संघांना पुरस्कृत करणार हे व्यक्तिमत्व. नेहमीच क्रिकेटसाठी त्यांचं एक वेगळंच प्रेम राहिले आणि वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद.
आणि येत्या काळामध्ये यश इंटरप्राइजेस बोर्ले हा संघ या केंद्रीय मंत्री चषकामध्ये खेळणार आहे, त्यामुळे ही अभिमानाची बाब आहे या बोर्ले आणि या विभागासाठी. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली. गणेश वाघमारे या ठिकाणी मात्र थोडासा महाग ठरतो. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर आला षटकार आणि थोडीशी चिंता वाढवली आहे प्रवीण भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमची. अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय साईल ट्रान्सपोर्ट कोण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक साथ मित्रांची एपी इंटरप्राइजेस आणि डीपी फायटर्स. उचलून खेळलेत बॉल. पुन्हा एकदा बॉल जास्त वरती चढला आणि स्वतः बॉलर आल्या बॉलच्या खाली आणि तरी सांगितलं इट्स माय कॅच आणि पकडला झेल आणि संपलाय तो बॅट्समन प्रेम गायकवाडचा खेळ. दोन विकेट्स या ठिकाणी पत्र आपल्याला पाहायला मिळते. पहिली विकेट या ठिकाणी मात्र बाद झाली होती. विशाल आणि अनिकेत हे दोन फलंदाज पहिले बाद झाले होते. आता तिसरा धक्का बसलाय प्रेम गायकवाडच्या रूपाने, ते म्हणजे टीमला पाहावं लागेल येणारा संपूर्ण या 2 ओव्हरमधील परिस्थिती काय सांगते एकंदरीत या साईल ट्रान्सपोर्टला. कारण धावसंख्येचा विचार केला तर 55 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागल्यात. एक धाडसी निर्णय होता. मागाशी मी अनिकेत म्हात्रेला हेच विचारलं की बॅटिंग आपण करताय, थोडंसं धाडसी निर्णय आहे, परंतु त्याने सांगितलं की पहिल्या मॅचमध्ये थोडंसं आम्हाला कठीण झालं होतं धावा चेस करताना. फुल टॉस ऑन साईडला बरोबर टर्न करत असताना बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचाचा सिग्नल 4 रन. चौकार येतो. ऍक्शन रिप्ले मध्ये फुलटॉस बॉल होता. बरोबर पायावरून बॉलला टर्न केलं. लॉंग लेग मध्ये फिल्डर नव्हते. एक टप्प्याची मदत घेऊन बॉल निघाला सीमा पार आणि आलाय चौकार. चौकार धावसंख्या झाली 59ला 3. या स्थितीमध्ये संघ साईल ट्रान्सपोर्ट कोणगाव. चर्चा या विभागाची नेहमीच या 40गाव प्रीमियर लीग मुळे राहिली आहे. एकमेव उद्देश या संपूर्ण 40गाव प्रीमियर लीगचं की या विभागातून अनेक खेळाडू मोठ्या पडद्यावरती झळकावे. यावेळेस मात्र पहा कट केल्या बॉलला पाठवून दिले कव्हर मध्ये. 4 धावांकरिता आणखीन एक चौकार. प्रवीण भोईर नाराज आहे या संपूर्ण क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट वरती, कारण की आज हवी तशी फिल्डिंगची जबाबदारी प्रत्येकाने सांभाळलेली नाहीये. त्यामुळे या धावा मात्र जास्त प्रमाणामध्ये खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि असं आयोजक म्हणून ज्यावेळेस ते खेळाडू मैदानामध्ये उतरलेत त्यावेळेस त्यांना देखील माहीत आहे या स्पर्धेची जी लोकप्रियता आहे ती किती आहे. त्यामुळे एकदा का होईना टायटल आपल्या खांद्यावरती यावं. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय वाघमारी गणेश. इथे देखील पहा लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता परंतु कनेक्ट होताना दिसत नाहीये. डॉट बॉल येतो आणि या डॉट बॉल सहितच टीमची टोटल इथे जाऊन पोहोचली ती 63ला 3. अजूनही 1 ओव्हरचा खेळ शिल्लक. चला वेळ घेऊ नका आपण, पंच ताकीद द्या आपण लगेचच सामना सुरू करण्यासाठी, कारण अजून मॅचेस बाकी आहेत जवळजवळ 3. टाइम मला टॉन आहे, प्लीज थोडस फास्ट खेळा आपण. थोडस फास्ट असू द्या पण विनंती असेल. सेक्टर 63 धावा धावफलकावरती आहे. 63ला 3. धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार.
उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क होताना दिसत नाहीये. थोडस अडचणीमध्ये टाकले अक्षय गाताडेला. चॅलेंज या ठिकाणी मात्र बनलीये. 63 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही धावा येण्याचे संकेत आहेत, कारण की मोठे फटके येत आहेत आणि जर मोठे फटके येत आहेत तर मात्र धावांचा ओघ वाढणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बॉलला फ्लिक केलाय. सिंगल एक धाव आली. टीमची टोटल 1 ने पुढे जात असताना 64 धावा आता मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. अडचणीचा बनणार येणारा प्रत्येक बॅट्समन नवीन आव्हान आपल्या समोर घेऊन येणार आहे. बॉलिंग मार्कवरती शेवटच्या ओव्हरमध्ये रोशन भोईर स्वतः भातांचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लोवा फुल टॉस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. बॉल बरोबर फिल्डरच्या हातामध्ये येतोय. ज्या ठिकाणी फिल्डिंग लावली आहे, ज्या ठिकाणी प्लेअर उभा केला त्याच्याच बरोबर हातामध्ये बॉल घेऊन जाण्यास भाग पाडलं जाते प्रत्येक बॅट्समनला. मागीलही बॉलवरती हेच घडलं होतं अक्षय गाताडे सोबत आणि याही बॉलवरती आकाश म्हात्रे सोबत हेच घडतंय. परिणामी आकाश म्हात्रे पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ त्याचाही पाहायला मिळाला होता, परंतु या मॅचमध्ये आता सर्वस्व पणाला लावून खेळायचं. बॉल बॅटचा संपर्क नाही. डायरेक्ट हिट. एक सिंगल आली. बाटेड आहे. बॅटला ब्रस्ट करून कदाचित असं स्टंप माईक मधून आम्हाला आवाज आला की कॉट होती, परंतु नाही. एक धाव मिळाली. सिंगल आली. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली 66. 66.3. अजूनही अपेक्षा आहे उर्वरित 2 बॉलमध्ये जर एखाद 2 मोठे फटके आले तर मजा येईल. 70+ जाईल हा स्कोर, अशी सध्या तरी प्राथमिक स्थिती दर्शवते. बॅटची एज घेतली. बॉल मागे चाललाय. स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि 2 मिळतील. 2 आल्या. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 68. 68 for 3. शेवटचा बॉल टार्गेट उभा करणारा बॉल आहे. या मॅच मध्ये किती धावांचं लक्ष उभं केलं जाईल हे मात्र पाहायचंय. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवरती शेवटचा एक बॉल, अंतिम बॉल आणि विकेटच्या मागून कशा पद्धतीने एनकरेज केलं जाते या संपूर्ण बॉलिंग डिपार्टमेंटला. ऑन साइडला खेळलेत. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी मात्र आलेत. विकेटची संभावना. थ्रो थोडस खराब आणि इथे मात्र पंच सांगतात नॉट आउट. आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 70 वरती. 71 धावांचं टार्गेट असेल. तत्पूर्वी चेक करूया की ही धाव कंप्लीट आहे की नाही, मग टार्गेट आपण सेट करूया. चेक केलं जाते आमच्या टेक्निकल रूम मधून. या गोष्टी सेफ आणि 70 धावा झालेल्या आहेत. 71 धावांचं टार्गेट उभं केलंय. 71 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल 71 धावा बनवायच्या आहेत. एक साथ मित्रांची एपी एंटरप्राइजेस डीपी फायटर या टीमला आणि अर्थात साहिल ट्रान्सपोर्ट कोणगाव टीम या धावा रोखू शकेल का, हा मात्र प्रश्न आहे. तत्पूर्वी पहिल्या 2 सामन्यांमध्ये एक महत्वपूर्ण विजय स्वर्गीय संतोष खंडागळे स्मृती शिवसाई पोएंजी टीमने या ठिकाणी मात्र उभा केल्या. 2 विजय त्यांनी मात्र प्रस्थापित केलेत आणि 2 विजयांसहित त्यांनी मात्र शिक्कामोर्तब केला या स्पर्धेमधील आपल्या पुढील राऊंडमध्ये जाण्याचा. अर्थातच यातून जिंकणारा संघ देखील पुढील एक सामना खेळणार आहे. अजून 2 सामने खेळायचे आहेत. या सामन्या व्यतिरिक्त सामना क्रमांक 4 सध्या सुरू आहे. चला, आमचे गुणलेखक मयूर पाटील कृपया आम्हाला जॉईन करा. चला, साहिल ट्रान्सपोर्ट टीम
अनिकेत म्हात्रे लवकरात लवकर फिल्डिंग लावा आपण प्लीज, रिक्वेस्ट आहे आपल्याला, कारण की आयोजक तुम्हाला सूचना देतात. कारण की एक शिस्तबद्ध स्पर्धा, आम्ही खरं तर बऱ्याच दिवसापासून चर्चा करत होतो या स्पर्धेविषयी की स्पर्धा अगदी वेळेवरती सुरू होते. वेळेवरती म्हणजे रायगड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पेक्षाही लवकर, जवळजवळ 9, सव्वा 9 ते 9:30च्या दरम्यान टॉस, 9:40, 9:35ला सामने सुरू करणं रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडलं तरी सोपं नाहीये. परंतु काल 9:55ला स्पर्धा सुरू झाली आणि आजही 9:55, त्यामुळे ऑलरेडी आपण 15-20 मिनिटं तिथेही लेट आहोत. हॅलो, चला मॅच चालू करा प्लीज, फिल्डिंग लावा प्लीज. अनिकेत, रिक्वेस्ट आहे आपल्याला, फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज. आपण फिल्डिंग लावाल तर सगळं सेटअप आहे. आयोजकांच्या माध्यमातून या सूचना येतात सातत्याने, त्याच अनुषंगाने बॅट्समन आले, सगळं आले, ऑल सेट. स्क्रीनवरती आमचे अक्षय बरोबर या मैदानावरती सर्व जबाबदारी हाताळताना पाहायला मिळतात. बॉल चॉईससाठी सातत्याने मैदानाच्या आतमध्ये जावं लागतं, त्यावेळेस ही जबाबदारी न सांगता आपल्या खांद्यावरती घेणारे हे खरं तर सर्व सहकारी आहेत. अक्षय पाटील आणि त्यांच्या समवेत सागर पाटील, मॅच ऑफिशियल्स म्हणून ही जबाबदारी त्यांची देखील राहणार आहे. आमचे दोन्ही पंच तयार आहेत या मॅचसाठी. पवार सर आणि चोरगे सर आम्हाला जॉईंट आहेत. मोस्ट वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. 71 धावांचं टार्गेट आहे, 30 बॉलमध्ये 71 धावा बनवायचे. 30 बॉल 71 रनचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शंकर आणि राहुल भोईर, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडकडे शंकर आणि सलामीचा बॉलर साईल ट्रान्सपोर्ट या टीम कडून आपल्याला पाहायला मिळेल कुणगाव. आकाश म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी त्याची राहिली होती आणि याही मॅच मध्ये आता अपेक्षापूर्ण कामगिरी तो करेल का हे मात्र पाहायचंय. कुणगावचाच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. लेट स्टार्ट. पंचांचा ग्रीन सिग्नल मिळाला आम्हाला. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला बॉल घेऊन बॉलर तयार आकाश म्हात्रे, समोर शंकर, ओव्हर द विकेट. पहिला बॉल
पहिलाच बॉल आडव्या बाटने खेळायचा होता, मागे चाललाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये बॉलला अडवतोय, फेकतोय, तोपर्यंत सिंगल आली. एका धावेने खातं खोललं जातंय. अकाउंट ओपनिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सुसज्ज अशी क्रीडा स्पर्धा, शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा, या स्पर्धेची ओळख आहे. आणि एरवी जर आपण पाहिलं तर या विभागातून ज्या वेळेस खेळाडू मोठ्या पडद्यावरती चमकले गेले तेव्हा मात्र 40गाव प्रीमियर लीगचा उल्लेख नक्कीच झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. आता अनेक यंगस्टर घडू लागले त्या विभागातून, ज्यामध्ये एक लक्ष केंद्रित करण्यासारखा खेळाडू अजूनही आपण या ठिकाणी पाहिला. आजच्या दिवसभरामध्ये एक चांगला गुणवान गोलंदाज मित्र म्हणेन भिंगारचा तो प्रशांत कुंभार. इथे देखील पाव उचलून खेळला तो पोईंजेचा प्रशांत कुंभार आज खरं तर लक्षवेधी ठरलाय. या संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली होती. तीन रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर 2 धावा इथे पाहायला मिळतात. रोशन भोईर असेल स्ट्रायकिंग एंड वरती. फ्लिक केलाय, बॉल मागे चाललाय, जिथे क्षेत्र खुलं होतं बॅकएंड झोन मधून धावा मिळतील 4 आणि आला हा चौकार. चांगला बॉल आहे ना. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिले 3 बॉल थोडेसे महाग ठरलेत. बॉलची शोधाशोध त्या ठिकाणी चालू आहे, परंतु बॉल मिळेल का की नवीन बॉलची पुन्हा एकदा मागणी होईल हे पाहूया. चला, नवीन बॉलची मागणी या ठिकाणी मात्र झाली. जे तिथे चूज केलेत बॉल तेच आपण वापरा. 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावांच्या मदतीने 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. सुरुवात अतिशय चांगली पाहायला मिळाली, कारण की ज्या पद्धतीने राहुल भोईर आपल्या टीमसाठी खेळतोय तो चर्चेचा विषय बनला आज. कारण की आज कमी कदकाठीचा खेळाडू परंतु काय कमालीची बॅटिंग करतोय. उचलून खेळले, बॉल भरपूर वरती गेला, फिल्डर पासून दूर आहे बॉल आणि कॅच इथे मात्र पकडली गेली आहे. प्रेम गायकवाडच्या हातामध्ये झेल संपलाय. तो राहुल भोईरचा खेळ, हा चर्चेचा खेळाडू आता मात्र स्वस्तात बाद झाला. या मॅच मध्ये थोडीशी धडधड वाढली होती साईल ट्रान्सपोर्ट टीमसाठी, कारण की कॉलिंग नव्हतं आणि कॉलिंग नसल्यामुळे, कॉलिंगचा अभाव असल्यामुळे या गोष्टी बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट मध्ये कन्वर्ट होतात. सो या गोष्टी छोट्या छोट्या टाळा. आपण एका मोठ्या स्टेजवरती ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मात्र कॉलिंग शिवाय तुम्हाला पर्याय नसतो. बस बस. बॉल तयार होते बॉलिंग मार्क वरती. ओव्हर द विकेट. इथे देखील पहा, पायावरचा बॉल फ्लिक केला, अगदी अलगद हाताने प्रवीण भोईरने उचलून खेळलेला स्ट्रोक कन्वर्ट होईल 4 धावांमध्ये आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल ती 11 वरती. 11 लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलचा खेळ समाप्त. संदेश पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी प्रवीण भोईर यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चौकार तर आला. शेवटचा बॉल या ओव्हर मधील आकाश मात्रे. उचलला बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बरोबर बाहेर चाललाय. हवाई सफर करण्यासाठी हा षटकार बॅट्समन प्रवीण भोईरच्या बॅटमधून. 6 धावा आल्या पहिल्या ओव्हर मध्ये. अपेक्षित सुरुवात इथे मात्र मिळाली आहे एक साथ मित्राची आणि अर्थातच एपी एंटरप्राइजेस डीपी फायटर टीमची.
ही सुरुवात दमदार झाली आहे. 17 धावांनी सुरुवात केली आहे. 71चं टार्गेट आहे, त्यामुळे जवळजवळ तुम्हाला या 14-13च्या सरासरीनेच पुढे जावं लागेल तर मॅच बनणार आहे, यात शंका नाही. 14ची सरासरी जरी तुम्ही मेंटेन केली तरी देखील तुम्हाला विजयापर्यंत पोहोचणं थोडंसं शक्य आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत, त्यामुळे आता विचार पडलाय तो दुसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करतील. चला सामन्याला सुरुवात करूया पुन्हा एकदा आपण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या. धावा चेस करत असताना, परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये जबाबदारी या ठिकाणी सोपवली गेली आहे ती सूरज पाटील वरती. स्ट्रायकिंग इनकडे शंकर जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑफस्टंप पासून बाहेर जाणारा बॉल सोडून दिला तर, परंतु हा निर्णय थोडा धाडसी होता. येस, बोला बोला सर. बॉलर खरं तर रीच मध्ये होता, पंचांपासून थोडंसं दूर जाणं त्याला अपेक्षित होतं, परंतु आता तसं होताना दिसत नाहीये. या गोष्टी घडतात बऱ्याच वेळा. पहिला बॉल इथे मात्र येतो डॉट, आणि डॉट बॉलने होते सुरुवात. येस, या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल पुन्हा एकदा. इथे देखील आपण टॅप होताना पाहिलं. बॉल एक सिंगल आली. थांबा, चेक करायचंय ना. चला ओके. प्रत्येक बॉलवरती नजर असेल तुमच्या ज्या वेळेस आपण गोलंदाजीसाठी याल. ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. उचलून खेळायचा होता. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बरोबर लेंथ डिलिव्हरी होती. फुल लेंथचा वापर या ठिकाणी मात्र करण्यात आला. प्रवीण भोईरला त्या ठिकाणी मात्र शांत ठेवलंय. अजूनही हात खोलण्याची संधी त्याला मात्र मिळू दिलेली नाहीये. या मॅच मध्ये एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केलं. गॅप मध्ये कव्हर ड्राईव्हचा कडक फटका. बॉल बाउंड्री लाईन जवळ अडवलाय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. एवढी चांगली फिल्डिंग झाली. शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलला खिळवत ठेवलं, परंतु त्यानंतर बॉल हातातून निसटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. राहुल भोईरची एक महत्वाची विकेट मिळाली आहे या मॅच मध्ये. म्हणूनच प्रवीण आला या मॅच मध्ये. एक चांगला निर्णय मी म्हणेन. प्रवीण मागे राहिला, 1 डाऊन साठी आलाय तो. ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल, पुन्हा एकदा बॉल सोडून दिला. अपील त्या ठिकाणी मात्र झाली, परंतु पंचांवरती त्या अपीलचा कोणताही दबाव जाणवत नाहीये आणि त्यामुळे ते असणार आहे डॉट बॉल. इथे देखील आपण पाहू शकता बॉलला ढकलून दिले कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या रीच पासून दूर होता बॉल आणि ह्या बॉलने देखील ओलांडली आहे
सीमारेषा 4 धावांकरिता हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये जर अंदाज घेतला तर साधारणतः 9 धावा आल्यात. त्यामुळे 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 26 ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. 71 धावांचं टार्गेट येणारे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये पंचेचाळीस धावांची गरज. 18 बॉल 45 करायचे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 15चा ॲव्हरेज आता राहिलाय. सामना सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक साथ मित्रांची एपी एंटरप्राइजेस आणि डीबी फायटर्स त्यांच्या विरुद्ध साईल ट्रान्सपोर्ट कोणगाव या दोन टीमच्या दरम्यान. थोडा स्पीडअप करा प्लीज, आम्ही सातत्याने विनंती करतोय. केवळ आम्हा समालोचकांचे बोल समजू नका, आपण याच्या मागे आयोजकांचे बोल आहेत, त्यांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि किरण एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर किरणजी पाटील साहेब ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा देखील आम्ही स्वीकार करीत आहोत. बॉल हवेमध्ये स्क्वेअर लेगकडे खेळत असताना एक धाव आली आहे. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. थेंबे थेंबे तळे सचे असं म्हटलं जातं, परंतु प्रवीण भोईर एक असा विश्वासपूर्ण खेळाडू आहे जो स्वतःच्या खेळावरती प्रचंड विश्वास ठेवतो आणि अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये भारतान संघाला एक हाती विजय मिळवून देण्यामध्ये ज्याचं नाव नेहमीच राहिलंय तोच खेळाडू आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 6 बॉल तो आतापर्यंत खेळला, 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. लो फुल टॉस पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता, परंतु पाहू शकताय बॅटला ब्रश न होता बॉल सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉल. अतिरिक्त धावा घेऊन खेळणं तो मात्र पसंत करतोय. अपेक्षेसारखा खेळ इथे मात्र होणं हे देखील गरजेचं आहे तेवढंच, कारण पहिल्या मॅचमध्ये चांगल्या खेळाडू वृत्तीचं दर्शन त्याने मात्र करून दिलं होतं आपल्या संपूर्ण खेळाडूंना. पहिल्याच बॉलवरती कॉट बिहाइंड पाहायला मिळाला होता आणि या मॅचमध्ये आता चांगल्या फॉर्ममध्ये आलाय. 1 डाऊन म्हणून ज्यावेळेस तो आला त्यावेळेस मात्र एक वेगळीच ऊर्जा त्याची पाहायला मिळाली, कारण की आल्या आल्या चौकार मारला, त्यानंतर षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 1 डॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 4-0. 40 गाव प्रीमियर लीग आहे म्हणजे 40 हे आकडे बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायावरती आदळल्या बॉल पंच सांगतात नॉट आउट आहे आणि पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळते. हे पाहू शकता आपण. लेग स्टिक सोडून चाललंय. हिटिंग विकेट हिटिंग नाहीये. तर निवृत्ती म्हात्रे आपण कुठे असाल तर कृपया आपण स्टेज जवळ या. आपल्यास या ठिकाणी इन्व्हाइट केले जाते, स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचे. आणखी एक वाईट बॉल. अतिरिक्त धावेची भरणा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली 30-30. 71 धावांचं लक्ष 41 अजूनही बनवायचे आहेत. सामना थोडा दूर आहे. बॉल झाले आतापर्यंत ओव्हरमधील 3, पण 3 ओव्हरमध्ये अर्थात 18 बॉलमध्ये 45 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या. त्यातील 3 बॉलमध्ये फक्त आल्या 4. उचलून खेळलेत, जास्त वरती गेल्या. बॉल फिल्डर पासून दूर आहे. जोपर्यंत फिल्डर या बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत मुबलक वेळ मिळाला 2 धावा घेण्यासाठी. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 32 वरती. येणारे बॉल बाकी आहेत अजूनही 14 आणि 14 बॉलमध्ये धावा करायच्या 39. 14 बॉल 39.
स्ट्राईकवरती शंकर आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 5 धावांवरती तो खेळतोय. आपल्या टीमसाठी फार काही उल्लेखनीय कामगिरी त्याने आतापर्यंत तरी केलेली नाहीये, परंतु टीमचा डाव सावरून ठेवलाय. एका बाजूने उचललाय बॉल, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. लॉंग ऑफ मध्ये पकडला जाणार. फलंदाज बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना लागलाय. एपी एंटरप्राइजेस डीपी फायटर 1-7 मित्रांची या टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामध्ये कैद झालेले क्षणचित्र. समोर होता बॉल, बरोबर पायावरून बॉलला एक पाय मागे नेत लिफ्ट केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित होता, त्याने मात्र पकडला. एक चांगला झेल आणि दे धक्का या ठिकाणी मात्र केले. शंकरला जावं लागते माघारी. दुसरा धक्का या ठिकाणी मात्र दिलाय टीम 1-7 मित्रांची एपी एंटरप्राइजेस डीपी फायटरला. पाहावं लागेल उर्वरित सर्व बॉल जे त्यांच्यासाठी चॅलेंज बनून मैदानामध्ये उभे आहेत. प्रत्येक बॉल आव्हान तुमच्या समोर नवीन काहीतरी घेऊन येणार आहे. नवीन बॅट्समन रोशन भोईर हा देखील भातांचाच खेळाडू. आज तिन्ही भातांचे खेळाडू मैदानामध्ये इन ॲक्शन राहून गेलेत. एस्किप शंकर याला वगळता राहुल भोईर, प्रवीण भोईर, रोशन भोईर ही भातानगावची स्टार कास्ट आहे. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. बरोबर बॅट अँड पॅडच्या मधून बॉलला काढले. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन थांबला आणि पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, कारण झाला ड्रिंक्स ब्रेक. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा बनवल्या गेल्यात. 32 उर्वरित 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल 39. चौथ्या ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी आला प्रेम गायकवाड. गोलंदाजी मार्कवरती आणि समोर असणारा प्रवीण भोईर. एक आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे प्रवीण आहे. भातानगावचा हा खेळाडू. आता मात्र जबाबदारीने खेळावा लागेल. 12 बॉल 39ची आवश्यकता आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. अपेक्षा होती की इथं वाईट मिळेल, परंतु आता ती नाराजीमध्ये बदलली अपेक्षा. उर्वरित 11 बॉलमध्ये धावा बनवायच्यात 39. सलगचा 3 डॉट बॉल खेळत असताना आपण प्रवीणला पाहतोय थोडासा नाराज निराश आहे या संपूर्ण परफॉर्मन्सवरती, कारण की या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला याच मॅचमध्ये विजय मिळवावा लागेल, अन्यथा मात्र 365 दिवस
तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. इथे जर हरलात तर थेट पुढच्या वर्षीची तुम्हाला वाट पाहावी लागेल. जिंकलात तर एक पाऊल अजून पुढे जाल, परंतु हरलात तर या स्पर्धेच्या असंख्य आठवणी घेऊन तुम्हाला इथे थांबावं लागेल. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 10 बॉल 38 धाब्यांची गरज. उचलून खेळले समोर. लॉंग ऑफ मध्ये थोडीशी बाउंड्री लाईन लांब आहे की काय असा प्रश्न आहे, परंतु इथे एक चांगला झेल अनिकेतने टिपला. फलंदाजीतून मात्र बाद. या केला 4 ला 2 3 ला 1 ट्राय कर. हॅलो. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल राजा म्हात्रे. कोळखेचा खेळाडू. आता मात्र पुन्हा एकदा प्रेम गायकवाडच्या विरुद्ध काय खेळलेले मात्र पाहायचंय. ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल सोडून दिलाय. 9 बॉलमध्ये 38 ची आवश्यकता होती, आता 9 बॉलमध्ये पाहिजे 37. 6 षटकार तुम्हाला मारायचे 9 बॉलमध्ये. जे आजतागायत कधी घडलं नव्हतं तेच आता मात्र घडवून दाखवायचंय. इतिहासाला मात्र आता पुन्हा एकदा उजागर करण्याची हीच खरी वेळ आहे. ऑप्शन पासून आणखीन एकदा बॉल बाहेर राहिल्या. 36. 9 बॉल 36 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये याच गोष्टींनी कलाटणी मात्र मिळणार आहे. पंच त्या ठिकाणी मात्र द्वारकानाथ चोरगे सर सांगतात की तुम्ही कितीही जरी विचार केला तरी बॉलची पिचिंग सहित संपूर्ण स्विंगच तुमचा पूर्ण बाहेर आहे. 9 बॉलमध्ये 36 पाहिजे. बॉल झालेत आतापर्यंत 3. साईड ट्रान्सपोर्ट टीम. ओ पायावरती बॉल आदळला आणि यस बरोबर मध्ये सापडला गेला. फलंदाज राजा म्हात्रे. जावं लागेल माघारी. आणखीन एक धक्का. बॅटिंग करताना एक साथ मित्रांची एपी एंटरप्राइजेस डीपी फायटर या टीमला लागला हा धक्का क्रमांक 4. बॉल तयार. फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळायचा होता. मिड विकेट मध्ये आणखीन एक विकेट. प्रवीण भोईर फक्त पाहत बसले. त्या पलीकडे त्यांच्याकडे शब्दच नाहीयेत. की आल्या पावली प्रत्येक खेळाडू आता निराश करून चाललाय. एक बॅट्समन अशा पद्धतीने बाद होतोय की सध्या तरी या संपूर्ण मॅचला पूर्ण करण्यासाठी जे वातावरण तयार केले कोणगाव टीमने ते मात्र त्यांच्यासाठी लाभदायक आहे. अडचणीमध्ये सापडलाय एक साथ मित्रांची एपी एंटरप्राइजेस डीपी फायटर टीम. अडचणीमध्ये संकटात आहे आणि संकटातून मात्र मात करून त्यांना मात्र पुढे जावं लागेल. दिनेश पाटील डीपी फायटरचे सर्व आता मात्र बॅटिंगसाठी मैदानामध्ये आलेत. ड्राईव्ह केले बॉलला कव्हर्समध्ये ढकलून दिले. एक सिंगलसाठी त्या ठिकाणी प्रयत्न होत आहेत आणि या सिंगल सोबतच टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 वरती. ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि या सिंगल सोबतच टीमची टोटल 36 वरती जाऊन पोहोचली. अनेक खेळाडूंना अनेक स्पर्धांना आपल्या आवाजाने रंग देण्याचं काम खरं तर कोणी केलं तर ते आहेत दिनेश पाटील. डेरिवलीहून ते बिलॉंग करतात. डीपी फायटर्स या स्पोर्ट्स शॉपचे ते सर्व आहेत आणि त्यासोबतच
कलेची जोड ज्या पद्धतीने त्यांना मात्र मिळाली आहे, ॲज अ गायक म्हणून नेहमीच त्यांची ओळख त्यांनी प्रस्थापित केली आहे. आमच्या देखील नावाची जे गीत गायलं गेले ते दिनेश पाटील यांच्याच माध्यमातून हे समर्पित केलं गेलं आम्हाला, ते त्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नेक्स्ट माससाठी सूर्या मस्कर आपल्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन थांबा. सूर्या मस्कर. खालती आहे, खालती एवढं डेंजर मारते इकडं ये खालती हा राहू दे तू काय इथं राहा. बस पण लावून का काय 4 नको. 35 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 35, 6 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत. उचलून खेळायचा होता, बॉल जास्त वरती गेला, विकेट किपर बॉलच्या खाली आणि कोणतीही चूक नाही. फलंदाज बाद दिनेश पाटील यांना धावा लागेल. माघारी अक्षय गाताड वेगाने या बॉलवरती धावत आला, कॅच पकडली, विकेट मिळाली. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. 6 विकेट, 6वा विकेट इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय दिनेश पाटील यांच्या रूपाने. प्रवीण भोईर एक हाती किती खेळणार, एक हाती किती किल्ला लढवणार हे मात्र अनुत्तरित आहे. नवीन बॅट्समन विजय मुकादम मैदानामध्ये दाखल झाला आणि विजयने जर 2 बॉलवरती 2 षटकार मारले तर रोहित पाटील यांच्याकडून 2000. थोडासा नाराज आहे, निराश आहे. वाटलं होतं की बॉल आतमधून थोडासा बाहेर टर्न होईल, परंतु तसं होताना दिसत नाहीये. बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये अनिकेत म्हात्रेवरती जबाबदारी सोपवण्यात आली, टीमचा कॅप्टन, पण त्याची जबाबदारी त्यांनी मात्र खूप चांगल्या रीतीने निभावली. धाडसी निर्णय होता पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा, तो निर्णय त्याने सार्थ ठरवला. योग्य निर्णय कसा होता हे मात्र त्याने ठरवून दिले. इथे जास्त उंची मिळाली या बॉलला, त्यामुळे दंडित केलं जाईल व्हाईट बॉलच्या स्वरूपाने. ही धाव मात्र मिळणार सिंगल. एक टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 37 वरती. 37 ऑन द बोर्ड. 34 धावेंची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मॅच थोडीशी दूर चालली आहे, त्यामुळे हळूहळू का होईना एक साथ मित्रांची एपी एंटरप्राइजेस डीपी फायटर टीमचे समर्थक आता मात्र या मॅचला सोडून मैदानाच्या बाहेर निघालेत. कारण की अपेक्षा होती की टीम चांगली कामगिरी करेल. समोर खेळले, डाऊन दी ग्राउंड, एक टप्प्याच्या मदतीने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. याच्यावर बॉल द्या. पहिल्या मॅच मध्ये खरं तर पहिल्यांदा बॅटिंग असताना धावा फार कमी बनवल्या होत्या. 38 धावा बनवलेल्या आणि सर बॉलर तयार आहे अनिकेत म्हात्रे. पहिले 3 बॉल आतापर्यंत या ठिकाणी संपन्न झालेत. इथे देखील पहा, आणि हा नो बॉल आहे, त्यामुळे एकदा तुम्हाला जरा बाउन्सर पद्धतीचा बॉल हाताळताना वॉर्निंग मिळाली तर नेक्स्ट बॉलवरती तुम्हाला नो बॉलने दंडित केलं जातं. या देखील गोष्टीची नोंद आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे, कारण की एकदा वाईट बॉल आपण टाकला, उंचीच्या कारणामुळे तुम्हाला मात्र वॉर्निंग दिली गेली होती आणि आता मात्र नो बॉल दिला जातोय. फ्री हिटचा बॉल. इथे देखील ऑप्शन पासून बाहेर ठेवला होता. हाही बॉल वाईट असणार आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि व्हाईट बॉल सोबत टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 43 वरती. 43. अजूनही 32 धावेंची गरज सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. 32 रन्स.
इथे देखील बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर चालला, हाही वाईड आहे. नको वाढू मॅच. आणि नक्कीच विकेट किपरचे हे बॉल आपल्या कानावरती पडलेत की मॅच अजून दूर नेऊ नकोस. वाट लागेल सगळी. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा नीट संपर्क नाहीये, परंतु प्रवीण व तो चौकार येतोय. प्रवीणला स्ट्राईक पाहिजे, परंतु आता ते स्ट्राईक पासून तर राहणार वंचित शेवटच्या बॉल पर्यंत. कदाचित आता धावण्याची इच्छाच इथून मात्र संपून गेली, कारण बॉल झालेत या ओव्हर मधील आतापर्यंत 4 + 4 एकूण 8 बॉल टाकलेत अनिकेत म्हात्रेने या ओव्हर मध्ये. हा देखील फटका चांगला आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु एक धाव घेण्याचा या ठिकाणी मात्र प्रयत्न होतो. शेवटचा बॉल खेळ प्रवीण. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे ती 49 वरती. 49 22 पाहिजे एका बॉल मध्ये. इथे देखील पहा गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झालाय, परंतु एक सिंगल धाव इथे कंप्लीट होईल की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर हे मात्र पाहायचे. चौकार आलाय आणि सामना संपला. अभिनंदन.